नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आणि काही बातम्या बघणार आहोत आपण. थोडक्यात, नांदेडमध्ये काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाली आणि यावेळी त्यांनी राज ठाकरेंवर तोफ टाकली. मनसे म्हणजे मतदार नसलेली सेना आणि आता उमेदवार नसलेली सेना. राज ठाकरेंच्या मराठवाड्याचं वाळवंट झालं या वक्तव्याबाबत अशोक चव्हाणांवर देखील त्यांनी यावेळी टीका केली. पुण्याचे पालकमंत्री आणि आता लोकसभेचे भाजप उमेदवार गिरीश बापट यांनी तुळशीबाग राम मंदिराला काल भेट दिली आणि गिरीश बापट यांच्या चुकीच्या नियोजनामुळे पुण्यावर पाणी कपातीचं संकट ओढवलंय. मतदान झालं की पाणी कपात लागू होईल असा आरोप यावेळी काँग्रेसनं केलाय. गिरीश बापट यांनी देखील यावर नंतर प्रतिक्रिया दिली. काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आणि ही भेट अनपेक्षित असल्याचं काँग्रेसच्या वतीनं नंतर म्हणण्यात आलंय. सुशीलकुमार शिंदे हे शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी गेले आणि तेव्हा प्रकाश आंबेडकर त्यांना भेटल्याचं काँग्रेसनं नंतर स्पष्ट केलं. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेसाठी मोदींची गरज असल्याचं मत मांडलं होतं आणि त्याचाच चांगला समाचार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी घेतलाय. शांततेसाठी तुम्ही इतके दिवस का गप्प होता असा सवाल त्यांनी उपस्थित केला. बुलडाणा लोकसभा मतदारसंघातले युतीचे उमेदवार प्रतापराव जाधव यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. या उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला. मेटेंच्या जाहीर विरोधामुळे पंकजा मुंडे संतापल्या. बीडमधल्या सभेत शेर सादर करत मेटेंवर त्यांनी निशाणा साधला. तर मुख्यमंत्री सर, तुम्ही पण आपलं तोंड खराब करून घेऊ नका. साहेब, आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात, कोणाची नावं घेऊन आपलं तोंड खराब करून घेऊ नका असा सभेमध्ये पंकजा मुंडेंनी खुद्द मुख्यमंत्र्यांनाही सल्ला दिल्याचं कळतंय. मेटेंना मंत्री व्हायचं असेल तर मेटेंनी बीडमधला निर्णय बदलावा असा सल्ला रामदास आठवलेंनी मेटेंना दिलाय. आपल्या खास शैलीत त्यांनी चारोळी करत मेटेंवर टीका केली. मी त्यांच्यासोबत जातो त्यांना सत्ता मिळते आणि मी ज्यांच्या विरोधात जातो त्यांचा सत्यानाश होतो. त्यामुळे तुम्ही विचार करा असंही सांगायला आठवले विसरले नाही. खासदारकीच्या क्षेत्रात फिल्मी गाण्यांचा आणि फिल्मी डायलॉगची क्रेज आली असं म्हणत आदित्य ठाकरेंनी साताऱ्याचे खासदार उदयनराजेंची खिल्ली उडवली आहे. महायुतीचे तिथले उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी आदित्य ठाकरेंची कोरेगावमध्ये सभा झाली. उरीच्या हल्ल्यानंतर मोदींनी सैन्याला म्हटलंय आणि सैन्याला सांगितलं आणि सैन्यानं पाकिस्तानात घुसून बदला घेतला. अमेरिका आणि इस्रायलनंतर तिसरा क्रमांक भारताचा आहे जो दहशतवाद्यांच्या घरात घुसून धडा शिकवतो असं वक्तव्य मुख्यमंत्र्यांनी लातूरमधल्या मुरुड इथल्या एका जाहीर सभेत केलं आहे. अविवाहितांच्या देखील अनेक समस्या आहेत, त्यामुळे अविवाहित वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रार्थना संसदेत पाठवा असं मिश्किल आवाहन करत अजित पवारांनी तरुणांना साथ घालण्याचा प्रयत्न केला. आज पवारसाहेब माझ्या प्रचाराला येणार म्हटल्यावर आमच्या भावाभावामध्ये भांडणं झाली, पण पवारसाहेबांचं माझ्यावर प्रेम आहे आणि पवारसाहेब आले आता मी निवडून येणार असा विश्वास वसंतदादांचे नातू विशाल पाटील यांनी व्यक्त केलाय सांगलीमध्ये. रायगड लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या गुहागरमधल्या प्रचार सभेत शरद पवारांच्या भाषणांच्या दरम्यान पावसानं जोरदार हजेरी लावली आणि त्यामुळे शरद पवार यांना भाषण केवळ 5 मिनिटात संपवावं लागलं. जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोदींवर टीका केली आहे. स्वतः मर्सिडीज कारमधून फिरणाऱ्या मोदींनी चौकीदाराच्या पगारात घर चालवून बघा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. साताऱ्यातल्या युतीच्या सभेत नरेंद्र पाटील यांनी उदयनराजे भोसलेंना खुलं आव्हान दिलंय. धमकीला घाबरायचं नाही आणि तुमच्या हातात मोबाईल आहे ना, तुम्ही मर्द मराठे आहात, मग रेकॉर्डिंग करा आणि तुमच्यात दम नसेल तर सांगा, आम्ही तिकडे येतो असं नाव न घेता त्यांनी निशाणा साधलाय. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप कार्यकर्त्यावर पोलीस कारवाई करायला टाळाटाळ केली जाते असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय. धमकी देणाऱ्यानं तो पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचा चेअरमन दिलीप खैरे यांचा पुतण्या असण्याचा दावा केला होता, पण पोलीस कारवाई करत नाहीत, त्यामुळे ही हुकुमशाही आहे का असा सवालही सुप्रियाताईंनी उपस्थित केला. नाशिकच्या काळाराम मंदिरात भक्तांसोबत उमेदवारही देखील काल पोहोचले होते. प्रचार सोडून सगळेच उमेदवार काल रामाच्या चरणी लीन झालेले पाहायला मिळाले. युतीचे उमेदवार हेमंत गोडसे, आघाडीचे उमेदवार समीर भुजबळ आणि भाजप बंडखोर उमेदवार माणिकराव कोकाटे हे सगळेच जण यावेळी सहभागी झाले. मुंबईमध्ये दक्षिण मध्य मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी आणि आघाडीचे एकनाथ गायकवाड यांच्यात सरळ लढत आहे. राहुल शेवाळेंच्या प्रचार रॅलीच्या माध्यमातून मतदारांपर्यंत ते पोहोचतात. मानखुर्द ते ट्रॉम्बे अशी रॅली यावेळी काढण्यात आली.
ईशान्य मुंबईचे भाजप उमेदवार मनोज कोटक यांनी 7 वाजल्यापासून प्रचाराला सुरुवात केली आहे। भांडूपच्या जयंत पाटील उद्यानामध्ये त्यांनी लाफ्टर क्लब सदस्यांसोबत संवाद साधला। कल्याण लोकसभा मतदारसंघातले शिवसेना उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिव्यामध्ये प्रचार रॅली काढली। शिवसेनेनं मोठ्या प्रमाणात यावेळी शक्ती प्रदर्शन केलं। पालघरमध्ये बहुजन विकास आघाडीला जबरदस्त झटका बसलाय, कारण निवडणूक आयोगानं त्यांचं शिट्टी हे निवडणूक चिन्ह आता गोठवले आणि आता बहुजन विकास आघाडीला रिक्षा हे चिन्ह देण्यात आलेलं आहे। भारत पेट्रोलियम कंपनीच्या मुंबई मनमाड वाहिनीमधून डिझेल चोरी प्रकरणी नारपोली पोलिसांनी आता 11 आरोपींना अटक केली। या कारवाईत 2 टँकर आणि 19,46,000ची रोकड जप्त करण्यात आली आहे। भिवंडीमध्ये 10वीच्या पेपरफुटी प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये भिवंडी पोलिसांनी मोठ्या शिताफीनं कारवाई करत मुख्य सूत्रधार काकटी आणि परीक्षा नियंत्रक अंबर अन्सारीला अटक केली। आतापर्यंत 5 जणांना या संदर्भात अटक करण्यात आली आहे। नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघातल्या ईव्हीएम विधानसभा निहाय स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आलेले आहेत। जीपीएस लावलेल्या 26 कंटेनरमधून या ईव्हीएम कळमना मार्केटमधल्या स्ट्रॉंगरूममध्ये ठेवण्यात आल्याचं कळतंय। चारही बाजूने इथे कडेकोट बंदोबस्त तैनात आहे। नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये मारहाणीची घटना घडली। डॉक्टर आणि सुरक्षेसाठी तैनात जवानांनी रुग्णाच्या नातेवाईकाला मारहाण केली आहे। रुग्णाच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात यामध्ये तक्रार नोंदवली। गेल्या 2 दिवसांपासून उकाड्यानं हैराण झालेल्या रायगडवासियांना दुपारी पावसानं काल चांगलाच दिलासा दिला। उशिरा पावसाच्या तुरळक सरी तिथे आल्या आणि शहरात या पावसानं सुखद गारवा पसरला। रत्नागिरीमध्ये संध्याकाळी पावसानं हजेरी लावली। तिकडे संगमेश्वर तालुक्यात धामणी परिसरात गारांसह जोरदार पाऊस झाला। उकाड्यानं हैराण असलेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळू शकला। बातमी मनमाडमधली आहे। सिन्नर आणि निफाड तालुक्यात विविध भागात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली। काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस झाला। सातारकरांना देखील थोडासा दिलासा मिळाला। अवकाळी पाऊस तिथे झाला। गरमीनं बेहाल झालेला सातारकर सुखावलाय। सातारा शहरासह महाबळेश्वर, पाचगणी, वाई, लोणंद या परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसानं चांगलंच या परिसराला झोडपून काढलंय। कोकणातल्या काही भागातही गारांचा पाऊस झालाय। संगमेश्वर तालुक्यामध्ये जोरदार गारांचा पाऊस झाला आणि यावेळी ऐन बहरात येणारं आंब्याचं पीक मात्र संकटात सापडलंय। राजुरा शहरातल्या एका खासगी कॉन्व्हेंट वसतिगृहामध्ये 2 लहान मुलींना प्रकृती अस्वस्थतेच्या कारणामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप होतोय। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे। रत्नागिरीच्या खेड तालुक्यामध्ये दुचाकी आणि फोर्ड इकोचा अपघात झाला। यामध्ये इको गाडी पुलावरून खाली कोसळली। या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह गाडीतले 4 जण गंभीर जखमी झाल्याचं कळतंय। त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। राज्यातल्या अनेक भागात धरणातला पाणीसाठा कमालीचा आटलाय। विविध जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा टँकर राज्य येणं अटळ असल्याची भीती व्यक्त होते। मराठवाड्यात 2304 टँकर्सनी पाणी पुरवठा केला जातोय। विदर्भातही मोठ्या प्रमाणात बऱ्याच गावांमध्ये टँकरनंच पाणी पुरवठा होतोय। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या 4 धरणांमध्ये मिळून फक्त 9 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे। त्यामुळे पावसाळ्यापर्यंत शहरासाठी पुरेसा पाणीसाठा नसल्याचं जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। मराठवाड्यातल्या धरणामध्ये अवघा 1% पाणीसाठा शिल्लक आहे। अन्य भागातही पाणी पातळी धरणांचा तळ गाठते आहे आणि त्यामुळे येत्या काळात पाणी प्रश्न आणखीन बिकट होणार हे आता स्पष्ट दिसतंय। पुणे जिल्ह्यात खोडद इथल्या ग्रामदैवत श्री जगदंबा माता यात्रोत्सवाला सुरुवात झाली। पहिल्या दिवशी देवीला पारंपरिक वाद्यांच्या गजरात मांडव डहाळे अर्पण करण्यात आलं। गावातून बैलगाडी आणि विविध वाहनांमधून मांडव डहाळे मिरवणूक काढण्यात आली होती। बातमी हिंगोलीतली ऐतिहासिक वारसा लाभलेल्या हिंगोलीच्या खाकीबाबा मठात दरवर्षी रामनवमी निमित्तानं रथोत्सव साजरा केला जातो। 350 वर्षांपासून ही परंपरा कायम आहे। भाविक यासाठी गर्दी करत असतात। भुसावळमध्ये देखील श्रीरामनवमी निमित्तानं शहरातल्या जामनेर रोड साईबाबा मंदिर परिसरात साईबाबांची उत्साहात मिरवणूक काढण्यात आली। सजीव देखावे देखील यावेळी सादर करण्यात आले होते। सोबतच मनमाड, मालेगाव, येवला, चांदवड, नांदगाव, सटाणा इथे नाशिकच्या ग्रामीण भागात भगवान श्रीराम जन्मोत्सव पारंपरिक उत्साहात साजरा झाला। अभिषेक, पूजा यासह इतर धार्मिक कार्यक्रमांचं इथे आयोजन करण्यात आलं होतं।
चंद्रपुरातली बातमी प्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात शिकाऱ्यांनी लावलेल्या फासामध्ये अडकून एका 2 वर्षांच्या वाघिणीचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडालेली आहे। ताडोबाच्या कोरझोनमध्ये खातोडा गेट परिसरामध्ये या वाघिणीचा मृतदेह सापडला। बातमी सांगलीतली आहे। मिरज तालुक्यातल्या खटाव गावानं मतदानावर बहिष्कार टाकलाय। म्हैसाळ योजनेचं पाणी मिळत नसल्यानं गावात असंतोष आहे। ही योजना गावाशेजारी आली तरी देखील याचं पाणी दिलं जात नाही आणि त्यामुळे संतापलेल्या गावकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय। पुलवामामध्ये अतिरेकी हल्ल्यात महाराष्ट्रातले 2 जवान शहीद झाले होते। या शहीद जवानांच्या कुटुंबियांना जळगाव स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं रिटायर्ड मेजर जनरल JD बक्षी यांच्या हस्ते 26 लाखांची आर्थिक मदत देण्यात आली।